नमस्कार, मी श्रेया बुगडे. वाइब्स मीडिया प्रेझेंट्स फाउंडर्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्या ह्या कार्यक्रमाचे हॉस्पिटॅलिटी पार्टनर्स आहेत द SSK सॉलिटेअर. आणि आता आपण भेटणार आहोत डॉक्टर संदीप हासे, फाउंडर मर्मवेदा कायरोप्रॅक्टिक. डॉक्टर संदीप हासे हे 3rd जनरेशन कायरोप्रॅक्टर आहेत. त्याचबरोबर कायरोप्रॅक्टिस, आयुर्वेदा आणि फिजिओथेरपीमध्ये सखोल अभ्यास करून त्यांनी स्वतःची अशी एक खास उपचार प्रणाली विकसित केली आहे. सर्जरीशिवाय हजारो रुग्णांना उपचार देऊन अनेकांना वेदनामुक्त केलं आहे. जपान, USA, युरोप आणि साऊथ इंडिया येथील ॲडव्हान्स ट्रेनिंग त्यांनी घेतलेलं आहे. भेटूयात डॉक्टर संदीप हासे यांना. डॉक्टर, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये. नमस्ते मॅडम. नमस्कार. माझा आणि कायरोप्रॅक्टिसचा संबंध थोड्या वेळाने तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी मला जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या उपचार पद्धतीमध्येच मर्मवेदा हे नाव आहे, ते नावातच आहे. तर त्याविषयी, त्या विज्ञानाविषयी जाणून घ्यायला आवडेल. आणि आत्ता पाश्चात्य कायरोप्रॅक्टिसमध्ये तुम्ही ते सगळं कसं जुळून आणता? हे बघा, मर्मविद्या हे आपल्या आयुर्वेदातलं फार गूढ आणि प्रभावी असं सायन्स आहे. तर आपल्या शरीरावर 107 मर्म पॉईंट्स आहेत. ते व्हायटल एनर्जी पॉईंट असे संबोधले जाते त्याला. तिथे आपल्या नर्व्स, ब्लड व्हेसल्स आणि मसल्स एकत्रित येतात. म्हणजे ते जंक्शन पॉईंट असतात बॉडीवर. ते त्याच्यामध्ये ऊर्जेचा स्रोत असतो. ज्यावेळेस मी जपान, अमेरिका आणि युरोपमध्ये कायरोप्रॅक्टिक शिकत होतो तेव्हा मी असं बघितलं का हे फक्त हाडांचं अलाइनमेंटची गोष्ट आहे. म्हणजे बोन ॲडजस्ट करणं, आपलं स्केलेटन जुळवणं असंच आहे. पण एनर्जीसाठी काय, आपल्या नर्वस सिस्टीमची जे न्यूरॉन्स असतात त्याच्यातली जो इलेक्ट्रिसिटी असते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असते, इलेक्ट्रिक एनर्जी असते, त्याच्यासाठी मी मर्मचिकित्सेचा पण अभ्यास केला. आणि आम्ही आयुर्वेदातली ही मर्मचिकित्सा, फिजिओथेरपी आणि कायरोप्रॅक्टिक यांची एकत्रित जुळणी करून एक सायन्स डेव्हलप केलं. आणि तिथूनच मर्मवेदा कायरोप्रॅक्टिकचा जन्म झाला. असे प्रभावी आमची ट्रीटमेंट पद्धती आम्ही अनेक लोकांना, हजारो लोकांना सर्जरी विना बरं केलं आहे याच्यामध्ये. ॲब्सल्युटली. सर, मला असं वाटतं की जास्त करून आता अशा पद्धतीचे जे आजार आहेत ते चुकीच्या पद्धतीने बसण्यामुळे, उभं राहण्यामुळे, ह्या बेसिकली अलाइनमेंट तुमच्या शरीराची जी आहे, बॉडीची, त्याच्यामुळे सुद्धा होत असतात. आणि त्यामध्ये मला असं जाणवलेलं आहे की कायरोप्रॅक्टिसचा खूप मोठा वाटा आहे तशा पद्धतीच्या पेशंट्सना उपचार देण्यासाठी. आणि त्यांचं पोश्चर आणि अलाइनमेंट जर करेक्ट असेल तर ते त्रास त्यांना होणार नाही. बरोबर आहे. तुम्ही काय सांगाल याविषयी? हे बघा, आता IT क्षेत्रातले म्हणू किंवा ऑफिस बॉय म्हणू किंवा ऑफिसमध्ये वर्क करणारे वर्कर म्हणूयात किंवा तासनतास खुर्चीवर बसणारे लोक म्हणूयात, यांच्या मणक्यावर अतिरिक्त ताण बसून पडतोच. बरोबर की नाही? आणि आज म्हणजे धावपळीची युगात तुम्ही रेल्वे स्टेशनवर बघा, किती म्हणजे अक्षरशः माणूस वाकडा तिकडा होऊन कसा तरी उभा राहिलेला असतो त्या रेल्वेमध्ये. म्हणजे घरी तो एका वन पीस मध्ये पोहोचतोय की नाही ही सगळ्यांना शाश्वती नसते. बरोबर. तर घरापर्यंत येईपर्यंत त्याची अलाइनमेंट किंवा त्याचं पोश्चर व्यवस्थित राहिल्याची काही शाश्वती नसते. त्याच्यामुळे नॉर्मल माणसाने सुद्धा ही अलाइनमेंट करणे गरजेचे असते. आपला मनका जर बघितला, हा नर्वस सिस्टीममधला महामार्ग आहे. त्याच्यातून अनेक चेतातंतू आपल्या ऑर्गन, म्हणजे तुमचं हृदय म्हणा, फुफ्फुस म्हणा, यकृत तिकडे गेलेले असतात. त्या चेतातंतू म्हणजे सेन्सरी आणि मोटार न्यूरॉन्स, त्यांची कार्यक्षमता व्यवस्थित राहण्यासाठी तुम्हाला स्पाईन फ्री किंवा अलाइन असणं फार गरजेचं असतं. म्हणजे तुमच्या मेंदूला छोटा ब्रेन पण म्हणता येईल. त्याच्यातूनच तुम्ही कनेक्ट असता पूर्ण बॉडीला. आणि त्याच्यावर एक्सेस प्रेशर आलं किंवा त्याच्यावर बर्डन आलं का तुमची कार्यक्षमता नक्कीच कमी होते आणि तुमचं फंक्शन कमी होतं. म्हणजे जे बॉडी फंक्शन असतात, रेस्पिरेशन झालं, म्हणजे हार्ट ब्रिदिंग, हार्टचं जे पाल्पिटेशन असतं किंवा हार्टचं जे ठोके असतात, हे फिजिओलॉजिकल आहे. पण याच्यामध्ये अनाटॉमीचं पण तेवढाच महत्त्व आहे. कारण त्याच्यातून ज्या तुम्ही स्पायनल नर्व त्या ऑर्गनला कनेक्ट असतात, ते म्हणजे त्याच्यात ती इलेक्ट्रिसिटी त्या ऑर्गनला प्रोव्हाइड करत असतात. आणि जर तुमचं स्पाईन फ्री नसेल, बर्डनमध्ये असेल, तर नक्कीच ही कार्यक्षमता कमी होते आणि तुम्हाला आरोग्य चांगलं भेटत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने बॉडी अलाइनमेंट किंवा कायरोप्रॅक्टिक
करणं महत्त्वाचं ठरतं. सर, ह्यालाच जोडून मी एक प्रश्न विचारीन की हा तर एक फिजिकल ॲस्पेक्ट झाला की बसताना मणक्यावरती ताण येतो आणि त्यामुळे अलाइनमेंट बिघडते आणि त्या सगळ्या गोष्टी होतात. पण याचा आपल्या मेंटल हेल्थशी पण काही संबंध आहे का? की मोस्टली हे जे आपले सगळे स्नायू असतात किंवा हा जो रिजन आहे पाठीचा, स्पेशली जिकडे आपली बॅकबोन इन्वॉल्ड आहे, नर्वस सिस्टम, स्पायनल कॉर्ड इन्वॉल्ड आहे, तर स्ट्रेसमुळे सुद्धा तिथे ताण येऊ शकतो का? हे बघा, आपले बरेचसे मसल स्ट्रेस इंड्यूस असतात. म्हणजे तुम्हाला माहीत नसेल, पण कदाचित मी सांगतो, ज्यांना खूप बर्डन असतं घरातून, खूप प्रेशराईज केलं जातं, त्यांचे स्केलेनी मसल आपोआप टाईट होतात. ज्यांना खूप सॉरो असतं, दुःख असतं, म्हणजे त्यांच्या पाठीच्या मधल्या भागात दुखतं, स्कॅप्युलाच्या इनर साईडला, तो रुंबॉइड टाईट होतो. आणि ज्यांना कर्जाचं ओझं म्हणा, सगळ्या फॅमिलीचं ओझं घेऊन चालतो, त्याचा ट्रॅपेजियस टाईट होतो. असं आहे एकंदरीत. आणि हे बघा, फिजिकल हेल्थ जर चांगलं नसेल तर मेंटल बर्डन असणारच. मेंटल पीस नंतर बिघडतो, आधी फिजिकल हेल्थ. त्याच्यामुळेच म्हणतो फिजिकल हेल्थ वेल्थपेक्षा हेल्थ आधी त्याच्यासाठी महत्त्वाचं. आणि फिजिकल हेल्थ वेलबिईंग असलं का तुमची मेंटल अवस्था पण चांगली राहणार. बरोबर. आय थिंक इट गोज हँड इन हँड. एका मिनिटाला इंटरकनेक्टेड आहे. आणि जर आता क्रॅनिओ ऑस्टिओपॅथी हा मोठा पार्ट आहे, जसा कायरोप्रॅक्टिक आहे आमच्या, त्याला CST म्हणतात. ब्रेनवरच्या ज्या रिदम असतात त्या तुम्ही सावकाशपणे त्यांना फील करणं आणि त्याच्याद्वारे पेशंटला पूर्ण बॉडीला हिलिंग देणं. फक्त डोक्याला हात लावून बसण्याची जी ट्रीटमेंट आहे त्याच्यासाठी फॉरेनमध्ये 4.5 वर्षाचा सिलेबस आहे. त्याला क्रॅनिओ ऑस्टिओपॅथी म्हणतात. आणि तो एक कायरोप्रॅक्टिकचा ऑस्टिओपॅथीचा एक भागच आहे. आणि C1 C2 जर तुमचा हे मिसअलाइन असतील त्याच्यामुळे पण तुमच्या मागच्या डोक्यात सारखं दुखत असतं किंवा तुम्हाला अस्वस्थ वाटत असतं. आणि स्पायनल अलाइनमेंट जर बिघडली तर बऱ्याच वेळेला रात्री झोप येत नाही, जीव घाबरल्यासारखं होतो. हे अस्वस्थ वाटणं किंवा अंडर प्रेशर वाटणं हे तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी बिघड असल्याचं साईन आहे. आणि त्याच्यामुळे तुमची शारीरिक जी अलाइनमेंट किंवा तुमची हे वेलबिईंग आहे आपण ते व्यवस्थित करण्याकडे भर देतो. आपोआप मेंटल पीस तुम्हाला भेटतो. एक्झॅक्टली. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता डॉक्टरच्या तुम्ही सांगितल्यात, खरं तर त्या सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येत नाहीत रोजच्या आपल्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये की हे डोकं का दुखत असेल, चक्कर का येते, लाईट हेडेडनेस का आहे, माझे खांदे जड का वाटतायत. तर नॉर्मली आपण काय असं म्हणतो, पेन किलर घ्या, सोडून द्या, ठीक होईल, अरे झोपेत झालं असेल, चुकीची झोपली असतील. सो ह्या खूप मिसकन्सेप्शन्स आहेत. आणि मला असं वाटतं की आत्ता कायरोप्रॅक्टिस जितकं भारतात हळूहळू प्रचलित होतंय आणि त्याच्याविषयीचा एक विश्वास लोकांना वाटू लागलाय. मी त्याच पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे की परदेशात मला असं वाटतं की कायरोप्रॅक्टिस ही खूप वर्षांपासून अगदी सर्रासपणे ॲब्सोल्युटली, आणि खूप पेशंट सुद्धा एकदम रेग्युलरली, म्हणजे आपण फिजिशियनकडे जातो तसं लोक रेग्युलरली कायरोप्रॅक्टरकडे जातात परदेशामध्ये. पण भारतात कायरोप्रॅक्टिसला घेऊन काही मिसकन्सेप्शन्स अजूनही आहेत. नक्कीच आहे. आणि त्या बेसिकली भीतीशी निगडीत आहेत. बिकॉज आपण जे काही आता ऑनलाईन सगळं कॉन्टेंट अवेलेबल आहे, कायरोप्रॅक्टिक सिलेक्शन पासून प्रॉब्लेम आहे सगळा. एक्झॅक्टली. आणि त्याची जी पद्धत आहे ती बघता क्षणी जरा भीतीदायक आहे. बिकॉज ज्या पद्धतीची ती ट्रीटमेंट आहे, तर ऑफकोर्स त्याच्यातनं मिळणारा रिलीफ हा अगदी आपण काय म्हणू, हा 100% आहे. आणि एकदा आपण ते करायला लागल्यावरच आपल्याला त्याचे रिझल्ट्स कळणार आहेत आणि काय इफेक्ट आहे त्या ट्रीटमेंटचा ते कळणार आहे. पण लोकांना जेव्हा पेशंट्स तुमच्याकडे येतात तर डू यू फेस दिस चॅलेंज की आधी त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं की ही प्रॅक्टिस रेग्युलर आहे, ह्याचा खूप अनेक वर्षांचा अभ्यास आहे, परदेशात त्याचे मोठे मोठे सिलेबस आहेत आणि ते सगळं करून त्याला एक सायंटिफिक सगळी जोड आहे, दिस इज ऑल्सो अ रेग्युलर लाईन ऑफ ट्रीटमेंट. तुमचा प्रश्न फार महत्त्वाचा ठरतो. पण त्याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट इंडियाबद्दल मी सांगेल. इंडियामध्ये चुकीच्या पद्धतीनं कायरोप्रॅक्टिकचं मार्केटिंग झालेलं आहे. म्हणजे इथे लोक काय बोलतात, कटकट आवाज येऊन पाठ मोडली, मान मोडली का कायरोप्रॅक्टिक झाली. तर हे असं नाही आहे. हे प्रचंड मोठं आणि शास्त्र, बायोमेकॅनिकल जो तुमची बॉडीचं स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये बायोमेकॅनिकल फॉल्ट बघणं, म्हणजे किती 45 डिग्रीमध्ये तो रोटेशन झालं आहे स्पाईन, 60 डिग्रीमध्ये झालं ते पाहणं, त्याचा शास्त्रसुद्धा अभ्यास करणं, ॲनालिसिस करणं. आणि त्याच्यानंतर जसं नर्वस्कोप झालं
त्यांनी स्पाईन ॲनालिसिस करता येतो. गॉन्स्टेड एक्सरे म्हणून फुल स्पाईनचा म्हणजे पूर्ण मनुष्याचाच एक्सरे, त्याच्यामध्ये तुमचे कॉम्पन्सेशन ॲक्शन बघता येते. म्हणजे डिस्क प्रोलॅप्स इथं असली का खांदा त्या बाजूला उचलला जातो. म्हणजे जी तुमच्या मणक्यामध्ये बदल घडतात ते जो कायरोप्रॅक्टिक अभ्यास करून ते तुम्हाला सांगेन आणि नंतरच तुमची ॲडजस्टमेंटला घेईल. आणि म्हणजे आम्ही जपानमध्ये होतो ना, मी बघितलं अर्धा तास लोक ते ॲनालिसिस करतात आणि आफ्टर दॅट 5 ते 7 मिनिटात फक्त एक क्रॅक करतात. असं मल्टिपल क्रॅकिंग आणि खूप आवाज येणं हे फार चुकीचं आहे. हा मिसकन्सेप्शन आहे आणि कायरोप्रॅक्टिक धोकादायक भीतीदायक बिलकुल नाही. इट इज अ व्हेरी सॉफ्ट टेक्निक. म्हणजे फक्त त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. हर्ष किंवा जोराने ओढणं, जोराने ताणणं असं बिलकुल नाही आहे. जे कोणी करत असणं ते चुकीचे लोक आहेत. जर कायरोप्रॅक्टिकमध्ये म्हातारे माणसं किंवा लहान मुलांसाठी सुद्धा ॲक्टिवेटर मेथड किंवा ड्रॉप टेबल मेथड अशा काही टेक्निक्स आहेत. त्या ॲडव्हान्स क्षेत्रात अतिशय म्हणजे जपान अमेरिकेमध्ये अतिशय प्रगतपणे वापरल्या जातात. आम्ही पण त्यांचा अभ्यास करून आपल्या मर्मेदा कायरोप्रॅक्टिक सेंटरमध्ये त्या उपलब्ध करून दिल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये असं भीतीदायक घाबरण्यासारखं बिलकुल काहीच नाही. ॲब्सोल्युटली. तर ह्या बऱ्याच मिसकन्सेप्शन्स असतात, म्हणून म्हटलं की आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांनाही एकदा हे कळावं की आपण जसं औषध घेतो किंवा फिजिओथेरपी करतो तसंच हे अत्यंत शास्त्रशुद्ध असं एक लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की काही वयस्कर माणसं किंवा लहान मुलंसुद्धा आजकाल बऱ्याच गोष्टींमुळे त्यांना ह्या ट्रीटमेंटची गरज लागते. डॉक्टर, तुमच्या इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये अशी एखादी केस स्टडी तुम्ही सांगू शकाल का की ॲक्च्युली त्या पेशंटपासून घरच्यांना कुणालाही विश्वास बसत नव्हता की ते त्या पर्टिक्युलर आजारातून बाहेर पडू शकतील, पण निव्वळ आणि फक्त तुमच्या ट्रीटमेंटमुळे तो पेशंट बरा झाला आहे? आता मी खरंच तुम्हाला सांगेल, म्हणजे IT क्षेत्रातलेच एक व्यक्ती म्हणजे मिडल एज असेल जास्त करून 40-45 आणि त्याला अचानकपणे काहीतरी काम करताना म्हणजे काहीतरी उचलताना डिस्क प्रोलॅप्स झाला होता. म्हणजे 4थ्या आणि 5व्या मणक्याची कमरेतली गादी सरकली. त्याच्यानंतर प्रचंड वेदना चालू झाल्या. त्याच्यानंतर तो सर्जनकडे गेले. त्यांनी तात्काळ ऑपरेशन सांगितले. जर तू ऑपरेशन केला नाही तर तुझा पाय गमावा लागेल. एवढ्या 4th ग्रेड डिस्क प्रोलॅप्स होता. तो माझ्याकडे पेशंट व्हीलचेअरवर पुण्यावरनं आला. आल्यानंतर मी त्याला पाहिलं, सगळे रिपोर्ट बघितले. त्याला मी सुद्धा म्हटलं अरे बाबा हे सर्जरीच आहे, कारण त्याच्या पायातला पूर्ण बधीर होता, पाय उचलता येत नव्हतं. म्हणजे आमच्या याच्यात असं आहे डॉर्सिफ्लेक्शन किंवा प्लांटर फ्लॅक्शन करता येत नसेल, पायाची अशी उघडझाप करता येत नसेल तर त्याला सर्जरीच सजेस्ट असेल. तर युरिनचं सेन्सेशन पण कमी जाणवत होतं. तर म्हटलं तुला कॉडा इक्विना सिंड्रोम सारखे लक्षणं व्हायला लागले, तू जा सर्जरी कर. पण पेशंट म्हटलं डॉक्टर मी पुण्यावरनं मला 4 लोकांनी सांगितले पुण्यात का मी तुमच्याकडेच बरं होणार, मला सर्जरीची खूप भीती वाटते, मला करायची नाही, काही करा पण मला तुम्ही ॲडमिट करा, काही करा. म्हणा अरे बाबा प्रयत्न करून बघतो. म्हणजे तुम्ही त्याला सर्जरी सजेस्ट केली होती? हां, मी पण सर्जरी सजेस्ट केली होती. मला पण वाटलं अरे एवढी अवघड आहे, म्हणजे अक्षरशः चिमटा पण बसत नव्हता पायाला. आणि म्हटलं कसं काय शक्य होईल आपल्याच्यानी, नाही शक्य होणार ही गोष्ट. पण तो त्याचा 8 तास आणि त्यांचा आमच्यावर असलेली श्रद्धा, म्हणतो ना श्रद्धा तिथे देव, त्याप्रमाणे आम्ही त्यांना मग ट्रीटमेंटला घेतलं. आणि घेतल्यानंतर हळूहळू मर्मचिकित्सा, लेप चिकित्सा आणि आमच्या आयुर्वेदातल्या काही टेक्निक म्हणजे धैर्याने आणि अतिशय शांतपणे पूर्ण ॲनालिसिस करून त्याची ट्रीटमेंट आम्ही डे बाय डे आणि त्याचं रोजचं ॲनालिसिस आम्ही करायचो. आमचा स्टाफ रोज एक चार्ट बनवला होता, काय काय चेंजेस होतो. आणि शेवटी त्याला 4 दिवस तर काहीच आराम पडत नव्हता. 5व्या दिवशी म्हटला का मला वेदना कमी झाल्या आहे आणि मी म्हटलं तू आणखी 3-4 दिवस एक्सटेंड कर ट्रीटमेंट. त्याच्यानंतर आम्ही काही दुर्मिळ वनस्पतीचा पाटा त्याच्या कमरेवर बांधला आणि थोड्या मायक्रो ॲडजस्टमेंट दिल्या ड्रॉप टेबलसारख्या मेथडनी, किंवा त्याला हार्ड कायरोप्रॅक्टिक करणं अवघडच होतं. म्हणून एकदम सहजरित्या ट्रीटमेंट करेल अशा पद्धतीनं त्याला आम्ही ट्रीटमेंट करायचं ठरवलं होतं. हप्त्याभरात मात्र जेव्हा 8वा-9वा दिवस होता त्याच्या पायातला बधीरपणा जाऊ लागला आणि त्याला ते संवेदना यायला लागल्या. पहिल्यांदा जेव्हा चिमटा बसला ना, मला त्याच्यापेक्षा जास्त आनंद झाला. अरे बघा म्हणजे जागृती आली बुवा आपल्या ट्रीटमेंटनी. आणि नंतर त्याला म्हटलं आता 10 दिवस झाले रे बाबा, मी पुण्याला पण व्हिजिटला येत असतो, आपण तिथं भेटूया. मग मी त्यांनी माझं तिथे 2दा फॉलोअप दिले. तो काठीवरच यायचा टिकून. पण त्याला म्हटलं त्याच्यानंतर ज्यावेळेस तो 1.5 महिन्यांनी मी जेव्हा गेलो तेव्हा आला,
त्यावेळेस मात्र तो पेड्याचा बॉक्स घेऊन आला आणि चांगला Oh. चालत आला होता. मला एवढा आनंद झाला ना, अरे ही मिरॅकल मलाच It's a वाटलं. miracle. आणि सर्जनला जाऊन सुद्धा तिथल्या भेटले, म्हटलं अरे कसं शक्य झालं हे. आणि हाईट अशी असेल का 6 महिन्यांनी तो पेशंट परत माझ्याकडे आला आणि आता त्याच्या बहिणीला घेऊन 2-3 आठवड्यापूर्वी. तेव्हा तो म्हणतो सर मी 5 किलोमीटर चालतो, मी ट्रेकिंग पण करतो, मला Wow. काहीच होत नाही. क्या आणि बात आहे. म्हटलं अरे ही गोष्ट मला काय वाटलं होतं का तात्पुरता रिझल्ट येईल परत त्याला तोच त्रास चालू होईल, बरोबर. पण तो रिझल्ट रिटर्न राहिला. वा. पण अशा काही केसेस, आणि ही एक त्यातली केस, अशा भरपूर केसेस आपल्याकडं सक्सेस झालेल्या आहे. सो आय एम शुअर की कोणालाही अशा पद्धतीचा काही विकार असेल तर ते डेफिनेटली तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. नक्कीच. डॉक्टर, तुमची जर्नी ऐकून आम्हाला फार आनंद झाला. थँक्यू, तुम्ही एवढा वेळ दिलात आणि आमच्याबरोबर तुमचे एक्सपिरियन्सेस शेअर केलेत. थँक्यू, खूप खूप थँक्यू. धन्यवाद. Thank you. धन्यवाद मॅडम.